आज माझ्यासोबत एवढा मोठा स्कॅम होईल मला असं वाटलं नव्हतं. सगळं काही सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, मी आहे राज आणि मी घेतलेले सेल्फ ट्रान्सफॉर्मेशनचे चॅलेंज. रोज सारखंच आज पण मी आलो होतो एक्सरसाइज वगैरे करायला. आज काही एक्सरसाइज करायचं मूड होत नव्हता भाऊ, कारण की रस्त्यावर खूप जास्त पाऊस झालेला होता आणि पाणी पण होतं खूप जास्त. आज मग रनिंग वगैरे न करता बेसिक एक्सरसाइज कंप्लीट केली आणि माझ्या अंगात एक चूल मसली बघा. धरणाकडून बघूया किती पाणी लागेल धरणाला म्हणून. आणि खरंच धरणाला खूपच जास्त पाणी चालू होते. आणि काही लोक विचार करत असतात का हा व्हिडिओ रेग्युलर का टाकत नाही वगैरे असं तसं. तर मी त्यांना सांगू इच्छितो की माझी एक शॉप आहे मल्टी सर्व्हिसची, मला तिथं काम बी करावं लागतं आणि व्हिडिओ एडिट करायला मला जास्तीत जास्त वेळ भेटत नाही, कारण की सकाळी शॉपवर गेल्यानंतर कमीत कमी मला रात्री 10-10:30 वाजून जातात घरी जाताना. त्यामुळे व्हिडिओ वगैरे एडिट होत नाही. सगळी बेसिक एक्सरसाइज कंप्लीट करून मी निघलो होतो घराकडे. आणि घराकडे गेल्याच्या नंतर मला फ्लिपकार्टवाला दादाचा कॉल आला संध्याकाळच्या वेळेस की दादा आपलं पार्सल आलेलं आहे, तुम्ही पार्सल कुठे पिकअप करणार आहोत. तर मी त्यांना सांगितलं की बस स्टॉपवर या, तिथं आपण पार्सल पिकअप करू. मित्राच्या शॉपवर गेलो आणि तिथं आम्ही टीव्ही चेक करून बघणार होतो. पण यामध्ये एक स्कॅम होऊन गेला मित्रांनो, की टीव्ही सोबत रिमोटच नाही आलं. त्यामुळे आम्हाला टीव्ही रिटर्न करावी लागली. आणि या टीव्हीसाठी मी 2 तास आपण घरी बसलेलो होतो की टीव्ही येईल आणि टीव्ही आपण घरी घेऊन जाऊ. आणि आता बिना टीव्हीच घरी जावं लागतंय. तुमच्यासोबत असं कधी झालं कमेंट करून नक्की सांगा.